नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण वर्ग 10 मधील पाठ क्रमांक 3.4 लेट्स मार्च ह्या पाठाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। तर बघा, पहिल्या सत्यार्थी आपल्या भाषणामधून काय म्हणतात, तर वी कॅन डू इट, आपण हे करू शकतो। यू मे आस्क दॅट, तुम्ही मला कदाचित विचारू शकणार। व्हॉट कॅन वन पर्सन डू, म्हणजे एकटा व्यक्ती काय करू शकणार, एकटा व्यक्ती काय करू शकतो। आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड, कैलास सत्यार्थी म्हणतात की माझ्या बालपणातील मला एक कथा आठवते। अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट, अ हेवी फायर एक म्हणजे वनवा, खूप जोराचा वनवा संपूर्ण जंगलामध्ये लागलेला होता। ऑल द ॲनिमल्स वेअर रनिंग अवे, संपूर्ण जे प्राणी आहेत ते इकडे तिकडे सैरा वगैरे पळायला लागले, इन्क्लुडिंग लायन, त्याच्यामध्ये सिंहसुद्धा पळायला लागला। द किंग ऑफ द फॉरेस्ट, की जो कोण होता, लायन, त्या जंगलाचा राजा। सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड्स रसिंग टुवर्ड्स द फायर, सडनली अचानक त्यांनी त्या सिंहानी, कोणी, ह्या सिंहानी एक छोटासा पक्षी कुणाकडे, रशिंग टुवर्ड्स द फायर, तो जो वनवा लागला होता त्या वनवाकडे पडताना बघितलं। ही आज द बर्ड्स, त्यांनी त्या पक्षाला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग, तू हे काय करत आहेस। टू द लायन सरप्राइज्ड, लायन म्हणजे जो सिंह होता त्याला आश्चर्य आलं। द बर्ड्स रिप्लाइड, त्या पक्षानं उत्तर दिलं, आय एम डुईंग टू एक्सटिंग्विश द फायर। आता एक्सटिंग्विश म्हणजे काय, तर आग विझवणे। तेव्हा त्या पक्षानं एक सुंदर उत्तर दिलं त्याला, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर, मी ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्या पक्षानं त्या सिंहाला उत्तर दिलं। तेव्हा तो सिंह काय झाला, तर सरप्राईज झाला, आश्चर्यचकित झाला। ओके, द लायन लॉफ्ड अँड सेड, तो जो सिंह होता तो हसला आणि त्या म्हणाला, हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक, हाऊ कॅन डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर, एक थेंब पाण्याचा, एक थेंब तू तुझ्या चोचीत घेऊन हे कसं का तू विझवू शकणार, असं त्या सिंहाने तिला विचारलं। द बर्ड वॉज ॲडम्ड अँड सी सेड, आता ॲडम्ड म्हणजे काय, तर ठामपणे, तो ठामपणे त्याला म्हणाला, अँड सी सेड, ती म्हणाली, आय एम डुईंग माय बिट, म्हणजे मी माझा वाटा, आता बाईट म्हणजे काय, तर वाटा, आता बाईट म्हणजे आपण तुकडा म्हणतो किंवा एखादा घास म्हणतो, आता आपण या ठिकाणी हिस्सा म्हणू किंवा वाटा म्हणू, तर तो काय म्हणतो, तर मी माझा वाटा उचलत आहे, म्हणजे तो जो पक्षी असतो तो ती पक्षी जी असते ते काय म्हणते, तर मी माझा वाटा उचलत आहे की नाही, माझं जे ड्युटी आहे की माझं जे काम आहे ते आग विझवण्याचं, मी माझं कर्तव्य पार पाडत आहे, मी माझा वाटा उचलत आहे, अशी ती त्याला सुंदर असं उत्तर देत असते त्या सिंहाला। म्हणजे बघा, मानवानी, प्रत्येक व्यक्तीने आपापला जर वाटा कंप्लीट केलं, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जर आपापले कार्य केलं तर निश्चित हे जग समोर जाण्यासाठी कुणीही अडवू शकणार नाही। परंतु होते काय, तर आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत असतो आणि ह्याचमुळे आपल्या देशाची किंवा आपल्या समाजाची प्रगती होत नाही। ओके, तर बघा, तो छोटासा पक्षी म्हणजे आपला वाटा उचलत होता, परंतु इतर जे प्राणी होते ते जंगलातले सैरावैरा पडायला लागले होते। तर इतकं सुंदर उत्तर त्या पक्षानं त्या सिंहाला दिलं। 18 years ago, 18 वर्षापूर्वी, मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स मार्च अक्रॉस द ग्लोब, मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स मार्च अक्रॉस द ग्लोब, आता अक्रॉस द ग्लोब म्हणजे संपूर्ण जगामध्ये, मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे लाखो जे लोक होते त्यांनी मार्च, आता मार्च म्हणजे काहीतरी या ठिकाणी मोर्चा, तर जगातील लाखो लोकांनी मोर्चा काढला, कशासाठी, अँड डिमांडेड, तर एक मागणी, अ न्यू
इंटरनॅशनल लॉ म्हणजे एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा फॉर द ऑब्लिशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ द चाइल्ड लेबर. आता चाइल्ड लेबर म्हणजे काय तर बालमजुरी, ऑब्लिशन म्हणजे काय तर निर्मूलन, वर्स्ट म्हणजे वर्स्ट. आता बघा बॅडचा हा काय आहे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. तर वर्स्ट म्हणजे सगळ्यात वाईट असा जो चाइल्ड लेबर होता म्हणजे चाइल्ड म्हणजे बालमजुरी होती ते ऑब्लिशन म्हणजे निर्मूलन आहे की नाही. तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी त्यांनी डिमांड केलं जगातील लाखो लोकांनी की एक नवीन त्याचा काय बनवावं कायदा बनवावा. याच्यासाठी त्यांनी काय तर मोर्चा काढला जगातील लाखो लोकांनी. कशासाठी तर जो वाईट असलेला सगळ्यात वाईट असलेला जो बालमजुरीचा जो बालमजुरी आहे याच्या विरोधात त्याचं निर्मूलन करण्यासाठी एक काय बनवल्या जावा तर आंतरराष्ट्रीय कायदा बनवल्या जावा म्हणून मोर्चा काढण्यात आला. अँड इट हॅड हॅपन्ड आणि ते घडलंसुद्धा आहे ना. आणि वी डीड इट आणि आपण ते केलं. मिलियन्स ऑन इंडिव्हिज्युअल्स डीड इट. तर लाखो लोकांनी ते केलं. ते लाखो लोकांनी काय मिलियन्स ऑफ पीपल्स इंडिव्हिज्युअल डीड इट म्हणजे लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणलंसुद्धा. ओके फ्रेंड्स वी लिव्ह इन ॲन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो आपण तर रॅपिड ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये जगत आहोत. आता गतिशील ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. तर गतिशील जागतिकीकरणाच्या जगामध्ये आपण म्हणजे काळामध्ये आपण जगत आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. तर तर बघा हाय स्पीड इंटरनेटने आपण काही झालेलो आहोत कनेक्टेड झालेलो आहोत. म्हणजे गतिशील असा त्याला काय म्हणू इंटरनेटला आंतरजाल आहे की नाही. तर गतिशील असे आंतरजालने आपण एक दुसऱ्याशी कनेक्ट झालेले आहोत आहे ना. आता हाय स्पीड इंटरनेट आता आपल्याकडे जवळपास 4G आहे ना. 4Gचं इंटरनेट आहे. काही दिवसानं 5G येईल, काही दिवसानं 6G येईल आहे की नाही. तर अशा प्रकारे आज आपण 5Gच्या जगामध्ये जगत आहोत. अँड वी एक्सचेंज अवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. आणि आज आपण आपले उत्पादने आणि आपल्या सेवा आज आपण एका सिंगल ग्लोबल मार्केट म्हणजे जागतिक अशा बाजारपेठेमध्ये काय करत आहोत त्याची एक्सचेंज करत आहोत, त्याची देवाणघेवाण करत आहोत. थाउजंड्स ऑफ फ्लाईट्स एव्हरी डे कनेक्ट अस फ्रॉम वन कॉर्नर अनदर कॉर्नर ऑफ द ग्लोब. म्हणजे जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्याला जोडण्यासाठी थाउजंड्स ऑफ फ्लाईट हजारो अशा विमानसेवा रोज एव्हरी डे एक दुसऱ्याला जगाच्या एका कॉर्नरमधून दुसऱ्या कॉर्नरमध्ये जाऊन काय करत असतात तर जगाला जोडत असतात. बट देअर इज वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देअर इज अ लॅक ऑफ कंपॅशन. तर परंतु मात्र एक तिथं सिरियस असा एक मॅटर आहे. बट देअर इज अ सिरियस मॅटर. आता व्हॉट सिरियस मॅटर कोणता आहे तर बघा देअर इज अ सिरियस डिस्कनेक्ट अँड देअर इज अ लॅक ऑफ कंपॅशन. तर लॅक म्हणजे कमतरता, कंपॅशन म्हणजे काय तर करुणेची. बघा इथं कंपॅशनचा अर्थ दिलेला आहे पिटी अँड कन्सर्न ऑफ दोज सफरिंग आहे की नाही. तर म्हणजे या ठिकाणी आपण मराठीमध्ये म्हणू करुणा. मात्र तिथं करुणेची एक कमतरता आहे की ज्याच्यामुळे आपण एक दुसऱ्याशी काय झालेलं आहोत डिस्कनेक्ट झालेलो आहोत आहे की नाही. आज आपण म्हटलेलं आहे की जगामध्ये इंटरनेटमुळे जग इतकं जरी जवळ आलं असेल परंतु मात्र माणूस हा एक दुसऱ्यापासून दूर गेलेला आहे. भावनेनं मात्र तो काय एक दुसऱ्यापासून दूर गेलेला आहे. जरी इंटरनेटने आपल्याला एक दुसऱ्यापासून जवळ जरी आणलं असेल तर आपण बघतो कुटुंबामध्ये सगळेजण मोबाईल पकडून बसतात आणि जवळजवळ जरी ते असले परंतु मनाने मात्र एक दुसऱ्यापासून काय असतात दूर असतात. घरच्या घरी राहूनसुद्धा ते एक दुसऱ्यासोबत संभाषण साधू शकत नाही. म्हणून म्हटलं आहे की आज जरी आपण 5Gच्या जगामध्ये जरी जगत असू मात्र करुणा कंपॅशन ही एक कमतरतेमुळे आज आपण एक दुसऱ्याशी काय झालेले आहोत डिस्कनेक्ट झालेले आहोत असं कैलास सत्यार्थी म्हणतात. लेट अस इन्क्लुकेट अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल्स कंपॅशन्स इनटू अ ग्लोबल कंपॅशन्स. तर काय म्हणतात लेट्स इन्क्लुकेट. आता इन्क्लुकेट म्हणजे काय तर अनुकंपा अँड ट्रान्सफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म म्हणजे तर परिवर्तन. तर चला मग त्या अनुकंपेचं परिवर्तन कशामध्ये करू दॅज इंडिव्हिज्युअल्स कंपॅशन्स
तर आपण त्या वैयक्तिक कंपॅशनचे जे रूपांतर आहे, म्हणजे वैयक्तिक अनुकंपेचे जे रूपांतर आहे ते कशामध्ये करू, इंटू अ ग्लोबल कंपॅशन, म्हणजेच तर जागतिक करुणेमध्ये करूया. म्हणजे जे इंडिव्हिज्युअल कंपॅशन आहे, जे वैयक्तिक जी करुणा आहे तिचं रूपांतर आपण कशामध्ये करूया, तर जागतिक अनुकंपे म्हणजे जागतिक करुणेमध्ये करूया असं कैलास सत्यार्थी म्हणतात. लेटस ग्लोबलाइज कंपॅशन. चला तर आपण त्याचं जागतिक अनुकंपेमध्ये काय करूया, रूपांतर करूया. इंटू अ ग्लोबल कंपॅशन. लेटस ग्लोबलाइज कंपॅशन, जागतिक अनुकंपा. ओके. महात्मा गांधी सेड, महात्मा गांधी म्हणाले, इफ वी आर टू टीच रियल पीस इन द वर्ल्ड, जर आपल्याला जगाला जर खरी शांती जर शिकवायची असेल, टीच रियल पीस म्हणजे खरी शांतीचा मार्ग जर आपल्याला जगाला शिकवायचा असेल, वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रेन. तर आपल्याला जगाला जर खरी शांती जर शिकवायचं असेल तर आपण कुणापासून सुरुवात केली पाहिजे, द चिल्ड्रेन म्हणजे मुलांपासून आपण सुरुवात केली पाहिजे असे महात्मा गांधी म्हणतात. आय हम्बली ॲड, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन्स फॉर अवर चिल्ड्रेन. तो काय म्हणतो की आय हम्बली ॲड, मी नम्रपणे यामध्ये माझे मत जोडतो की लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर अवर चिल्ड्रन. तर आपल्या मुलांसाठी कंपॅशन्स म्हणजे करुणा, तर आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून जगाला आपण काय एकत्र आणू शकतो, आहे की नाही. तर आपल्या मुलांसाठी तर करुणेच्या माध्यमातून आपण जगाला कंपॅशन फॉर अवर चिल्ड्रन, सो देन वी युनाइट द वर्ल्ड म्हणजे जगाला आपण एकत्रित आपण मुलाच्या करुणेमधून आणू शकतो. आय आस्क, मी विचारतो, हू चिल्ड्रन आर दे हू टीच फुटबॉल्स एट नेवर प्लेड विथ वन. मी विचारतो की हू चिल्ड्रन आर दे, ती मुले कोणाची आहेत. हू स्टिच फुटबॉल, की जी फुटबॉल शिवतात, एट नेवर प्लेड विथ वन, की ज्यांनी अजूनही फुटबॉल खेळलं नाही. एट नेवर प्लेड विथ वन, त्यांनी अजूनही एकानेही फुटबॉल खेळलं नाही आणि ते फुटबॉल शिवतात, ती मुले कोणाची आहेत असं मी विचारतो. हू चिल्ड्रन्स आर दे, ती मुले कोणाची आहेत. हू हार्वेस्ट कोको, की जे कोकोची काय करतात, हार्वेस्ट करतात, आहे की नाही. आता पिकवतात म्हणून, हार्वेस्ट करणे म्हणजे त्याची कापणी तोडणी करतात, ती मुले कोणाची आहेत. एट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट, की अजूनही त्यांनी चॉकलेटची काय टेस्ट घेतलेली नाही, परंतु ते कोको पिकवतात, कोकोची कापणी मळणी करतात, ती मुले कोणाची आहेत असं कैलास सत्यार्थी विचारतात. हू चिल्ड्रन्स आर दे, ती मुले कोणाची आहेत. हू आर डाईंग ऑफ इबोला, की जी इबोलानी मरत आहेत, ती मुले कोणाची आहेत. हू चिल्ड्रन्स आर दे, ती मुले कोणाची आहेत. हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज, की ती मुले कोणाची आहेत की ज्यांचं किडनॅप्ड केलं जाते, त्यांचं अपहरण केलं जाते, अँड हेल्ड होस्टेज आणि त्यांना ओलीस धरल्या जाते. होस्टेज म्हणजे ओलीस धरणे, ती मुले कोणाची आहेत. दे आर ऑल आवर चिल्ड्रन, ते सगळी आपली मुले आहेत. ही सगळे कोणाची मुले आहेत, तर आपली मुले आहेत. आय रिमेंबर अँड 8-year-old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. आय रिमेंबर, मला आठवते, अँड 8-year-old गर्ल, एक 8 वर्षाची मुलगी, वी रेस्क्यूड फ्रॉम द इंटरजनरेशनल फोर्ट. आता इंटरजनरेशनल म्हणजे काय होते, तर बघा पिढ्यानपिढ्या म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे, इथं बघा त्याचं मिनिंग दिलेलं आहे. इंटरजनरेशनल इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन म्हणजे सेव्हरल खूप जनरेशन जे आहेत, पिढ्यानपिढ्या. फोर्स लेबर फ्रॉम स्टोन क्वेरीज, स्टोन म्हणजे दगडाच्या खाणीमध्ये त्यांना पिढ्यानपिढ्या त्यांना लेबर म्हणून राबवल्या जाते. अशा एका 8 वर्षाच्या मुलीला आम्ही काय केलं, रेस्क्यूड केलं, तिची सुटका केली. रेस्क्यूड म्हणजे सुटका केली. व्हेन सी वॉज सिटिंग इन माय कार
म्हणजे कैलास सत्यार्थी म्हणतात की मला आठवतं आहे की एका 8 वर्षाच्या मुलीला की तिची आम्ही सुटका केली की जिची पिढ्यानपिढ्या म्हणजे तिचं सेव्हरल जनरेशन्स त्या पिढ्यानपिढ्या कशामध्ये फोर्सली म्हणजे जबरदस्तीने त्यांना एक लेबर म्हणून त्यांना स्टोन क्वेरीज म्हणजे दगडाच्या खाणीमध्ये काम करवल्या जायचे. असं एका 8 वर्षाच्या मुलीची आम्ही काय केली, सुटका केली. व्हेन शी वॉज सिटिंग इन माय कार राईट आफ्टर हर रेस्क्यू शी आस्क्ड मी व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर. आणि जेव्हा आम्ही तिची सुटका केली आणि माझ्या गाडीमध्ये जी बाजूला जी बसली होती तेव्हा तिनं मला विचारलं तिची सुटका केल्यानंतर व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर, तुम्ही लवकर का आले नाही. व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर, तुम्ही या आधी का आले नाही असं मला तिने जेव्हा प्रश्न विचारला. हर अँगर क्वेश्चन स्टील शेक मी, तिचा जो अँगर रागावलेला जो प्रश्न होता, हर अँगर क्वेश्चन स्टील शेक मी, अजूनही मला काय त्यांनी शेक, आता शेक म्हणजे काय तर हादरवून सोडणं, हलवून सोडणं, तर त्या तिच्या प्रश्नाने अजूनही मला हादरवून सोडलेलं आहे. म्हणजे अजूनही मी शेक झालेला आहे, हादरवून गेलेलो आहो. अँड हॅज द पॉवर ऑफ शेक द होल वर्ल्ड. आणि इवन तिच्या ज्या प्रश्नामध्ये मीच नाही तर संपूर्ण जग हादरवून देण्याची काय होती तिच्यामध्ये शक्ती होती तिच्या प्रश्नामध्ये. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. आणि तो तिचा प्रश्न माझ्या एकट्यासाठीच नाही तर आपणा सर्वांसाठी होता. व्हॉट आर वी डुईंग, आपण काय करत आहोत. व्हॉट आर वी वेटिंग फॉर, आपण कशाची वाट पाहत आहोत. हाऊ मेनी गर्ल्स विल अलाउ टू गो विदाऊट रेस्क्यू. आणि अशा कितीतरी मुली आज त्यांच्या गुलामगिरीतून सुटका झालेली नसेल. म्हणजे अजून कितीतरी मुली अशा गुलामगिरीमध्ये काय जकडून असतील की ज्यांची आजपर्यंत त्यांची सुटका झालेली नसेल. तर आपण कुणाची वाट पाहत आहोत. व्हॉट आर वी वेटिंग फॉर अँड व्हॉट आर वी डुईंग, तर आपण काय करत आहोत असे कैलास सत्यार्थी आपल्या सर्वांना विचारतात. चिल्ड्रेन आर क्वेश्चनिंग अवर इनॅक्शन्स अँड वॉचिंग अवर ॲक्शन. तर ते मुले जे आहेत ते आपल्याला क्वेश्चनिंग करतात कशावर, तर आपल्या इनॅक्शनवर. आता इनॅक्शन म्हणजे काय तर निष्क्रियतेवर ते आपल्याला प्रश्न निर्माण करतात. अँड वॉचिंग अवर ॲक्शन्स, आणि आपल्या कृतीकडे त्यांचं लक्ष असते. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्या त्वरित सामूहिक कृती करण्याची आज आवश्यकता आहे. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स. नीड म्हणजे गरज, आपल्याला कलेक्टिव्ह ॲक्शन करण्याची गरज आहे. अर्जन्सी म्हणजे त्वरित आपल्याला ॲक्शन घेण्याची गरज आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स, एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स, एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स. प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा आहे. एव्हरी सिंगल मिनिट इज मॅटर, हा प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स, प्रत्येक मूल हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स, प्रत्येक बालपण आपल्यासाठी काय आहे मॅटर्स, म्हणजे आता या ठिकाणी अमूल्य आहे असं म्हणूया. ओके, तर प्रत्येक मूल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येक मिनिट हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, मॅटर ठेवत आहे की नाही. देअरफॉर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड पेसिमिझम सराउंडिंग अवर चिल्ड्रन. तर आपल्या मुलांच्या सभोवती असणारी जी पॅसिव्हिटी आहे, निष्क्रियता आहे, पेसिमिझम आहे, निराशावाद आहे, त्यांना मी काय देतो, चॅलेंज देतो, त्यांना मी आव्हान देतो. I challenge this culture of the silence and the culture of passivity and this culture of neutrality. आता न्यूट्रॅलिटी म्हणजे काय तर तटस्थता, म्हणजे त्या तटस्थ राहणाऱ्या समाजाला, पॅसिव्हिटी निष्क्रिय अशा त्या संस्कृतीला, आणि तो जो आपली कल्चर आहे म्हणजे जे स्तब्ध असणाऱ्या ज्या संस्कृतीला मी काय देतो, चॅलेंज करतो, मी त्याला आव्हान देतो. कशाला, तर कल्चर ऑफ न्यूट्रलिटी, कल्चर ऑफ पॅसिव्हिटी अँड कल्चर ऑफ सायलेन्स. म्हणजे स्तब्ध अशा संस्कृतीला, निष्क्रिय अशा संस्कृतीला आणि तटस्थ अशा समाजाला मी आजही काय देतो, तर चॅलेंज देतो, त्यांना आव्हान करतो. आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्मेंट्स, इंटरगव्हर्मेंटल एजन्सीज, बिझनेसेस, फेथ लीडर्स, वर्कर्स, टीचर्स अँड NGOs and each of us to put an end all to the forms of violence against the children. तो काय म्हणतो की आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्मेंट, मी संपूर्ण ना बोलवत आहे, गव्हर्मेंट सरकार
आहे की नाही. म्हणजे त्याला काय म्हणू आपण, सरकारला मी बोलवत आहे, इंटर गव्हर्मेंटल एजन्सीज, आंतर सरकारी एजन्सीजना मी या ठिकाणी आवाहन करत आहे. बिझनेस, व्यवसाय, फेथ ऑफ लीडर्स, जे विश्वासू नेते आहेत त्यांना मी आमंत्रण करत आहे. वर्कर्स, कामगारांना, टीचर, शिक्षकांना अँड NGOज, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनना मी या ठिकाणी आमंत्रित करत आहे. अँड ईच ऑफ अस, आणि आपल्यामधील प्रत्येकाला, टू पुट अँड इन टू ऑल द फॉर्म ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट द चिल्ड्रन. व्हायलन्स म्हणजे हिंसाचार, अगेन्स्ट द चिल्ड्रन म्हणजे प्रत्येक प्रकारच्या हिंसाचाराच्या विरुद्ध उठण्यासाठी मी गव्हर्मेंटला, इंटरनॅशनल एजन्सीला, व्यापाऱ्यांना, विश्वासू लीडर्सना, वर्कर्सना, टीचर्सना मी काय करत आहे, आव्हान करत आहे. चला तर उठा आणि जागे व्हा. कशाच्या विरुद्ध, तर जे बालकांच्या विरुद्धार्थ जे हिंसाचार होत आहे, व्हायलन्स जे होत आहे त्याच्या विरोधात उठा, जागे व्हा, असं मी सगळ्यांना मी काय आव्हान करत आहे, त्यांना मी बोलवत आहे. स्लेव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, चाइल्ड लेबर, सेक्शुअल ॲब्यूज अँड इलिटरसी, दीज थिंग्स हॅव नो प्लेस इन एनी सिव्हिलाइज्ड सोसायटी. तर कैलास सत्यार्थी काय म्हणतात, तर स्लेव्हरी, गुलामगिरी, ट्रॅफिकिंग, तस्करी, चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह, चाइल्ड लेबर, बालमजुरी, सेक्शुअल ॲब्यूज, तर लैंगिक शोषण अँड द इलिटरसी, दीज थिंग्स हॅव नो प्लेस इन एनी सिव्हिलाइज्ड सोसायटी. तर तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना आज ह्या सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये देअर इज नो प्लेस, कोठेही स्थान नाही. कशासाठी, तर स्लेव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेज, चाइल्ड लेबर, सेक्शुअल ॲब्यूज अँड इलिटरसी, निरक्षरता, ह्या सगळ्यांना ह्या सामाजिक सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये आहे की नाही, म्हणजे ह्या सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये यांना कुठंही स्थान नाही. थिंग्स हॅव नो प्लेस इन सिव्हिलाइज्ड सोसायटी. ओके, कशाला, तर सेवली. ओके फ्रेंड्स, वी कॅन डू दिस. तर मित्रांनो, आपण हे करू शकतो. गव्हर्मेंट्स मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज. तर जगभरातील शासनाने बाल अनुकूल धोरण बनवावीत. पॉलिसीज म्हणजे धोरणे. अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन, आणि शिक्षणामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर मित्रांनो बघा, आपली जेव्हा एज्युकेशन पॉलिसी बनत असते तेव्हा नेहमी 16% आपल्या GDPच्या 16% काही तर शिक्षण खर्च करायला पाहिजे होतं. परंतु आपल्या देशामध्ये फक्त 2% पैसा, GDPचा 2% पैसा हा शिक्षणासाठी खर्च केला जात असतो. आणि म्हणून कैलास सत्यार्थी म्हणतात की वी हॅव टू इन्व्हेस्ट इन एज्युकेशन, वी हॅव टू इन्व्हेस्ट इन एज्युकेशन. अँड यंग पीपल, business must be more responsible, accountable and open a innovative partnership. So business must be responsible, जबाबदार, accountable, उत्तरदायित्व आहे त्यांचं, and innovative म्हणजे नाविन्यपूर्ण अशी त्यांची पार्टनरशिप, ओपन अशी नाविन्य पार्टनरशिप असणे गरजेचं आहे. देन तर गव्हर्मेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सेलरेट ॲक्शन. म्हणजे आंतरशासकीय सेवा संस्थांनी कृतीला चालना देण्यासाठी, कशासाठी, तर कृतीला चालना देण्यासाठी, ॲक्सेलरेट टू द ॲक्शन, एकत्र काम करणे गरजेचं आहे. वर्क टुगेदर, मस्ट वर्क टुगेदर. ओके, ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबाउट द बिझनेस ॲज युजल अँड फ्रॅगमेंटल अजेंडाज. वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणे आज काय आहे, गरजेचे आहे. फ्रॅगमेंटेड अजेंडाज म्हणजे काय, तर याला आपण म्हणतो विभाजित मुद्दा. फेथ, लीडर्स अँड इन्स्टिट्यूशन्स अँड ऑल ऑफ अस मस्ट स्टँड विथ अवर चिल्ड्रेन, मस्ट स्टँड विथ अवर चिल्ड्रेन. तर विश्वासार्ह लोकांनी, आणि म्हणजे त्याला काय म्हणतो, तर विश्वासार्ह लोकांनी आणि संस्था, आपण सर्वांनी आपल्या मुलांसाठी काय उभं राहणे गरजेचं आहे. मस्ट स्टँड विथ अवर चिल्ड्रेन. ओके, नाव नेक्स्ट, वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी ॲम्बिशियस अँड वी मस्ट हॅव द विल, वी मस्ट कीप अवर
प्रॉमिसेस. पुन्हा काय म्हणते की वी मस्ट बी बोल्ड, आपण धाडसी असण्याची गरज आहे. वी मस्ट बी ॲम्बिशियस, आपण महत्त्वाकांक्षी असण्याची गरज आहे. अँड वी मस्ट हॅव द विल, आणि आपल्या सर्वांना इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस, आणि आपण आपली आश्वासने, प्रॉमिसेस म्हणजे आश्वासने पाळलीच पाहिजे. ओव्हर 50 years ago, 50 वर्षापूर्वी, ओव्हर 50 years ago, 50 वर्षापूर्वी, ऑन द फर्स्ट डे ऑफ माय स्कूल आय मेट अ कॉबलर बाय माय एज सिटिंग आउटसाइड द गेट ऑफ माय स्कूल. तर 50 वर्षापूर्वी ऑन द फर्स्ट डे ऑफ माय स्कूल, तर शाळेच्या माझ्या पहिल्या दिवशी आय मेट अ कॉबलर बाय. आता कॉबलर बाय म्हणजे काय, तर एक चांबाराचा मुलगा, जो त्याला काय म्हणू आपण, जे फाटके फुटके चपला वगैरे शिवतो की नाही, तर चर्मकाराचा मुलगा. माय एज तो माझ्या वयाचा, सिटिंग आउटसाइड द गेट ऑफ माय स्कूल, की जो माझ्या शाळेच्या गेटच्या बाहेर बसलेला होता, अगदी माझ्याच वयाचा. कोणाचा मुलगा, तर कॉबलर बाईचा मुलगा. मी त्याला भेटलं आणि तो कुठं बसला होता, तर माझ्या शाळेच्या बाहेर एका माझ्या शाळेच्या गेटच्या बाहेर बसला होता. आय आस्क माय टीचर, मी माझ्या शिक्षकाला विचारलं, व्हाय ही इज वर्किंग आउटसाइड, तो का बरं बाहेर काम करतो. व्हाय इज ही नॉट विथ अस इन द स्कूल, तो आमच्यासोबत का बरं नाही शाळेमध्ये. माय टीचर हॅड नो ॲन्सर, माझ्या शिक्षकाकडे मात्र उत्तर नव्हतं. वन डे, एके दिवशी, आय गॅदर्ड द करेज टू आस्क द बॉयज फादर, आणि एके दिवशी मी आपलं संपूर्ण धैर्य एकवटलं. करेज, गॅदर्ड द करेज म्हणजे माझं संपूर्ण धैर्य एकवटलं. अँड आस्क फादर, आणि मी त्याच्या वडिलाला विचारलं. ही सेड, तो म्हणाला, सर आय हॅव नेवर थॉट अबाउट इट, वी आर बॉर्न टू वर्क. तर सर, मी असा कधी विचारच केला नाही की आय हॅड नेवर थॉट अबाउट इट, मी कधी असा विचारच केला नाही. वी आर बॉर्न टू वर्क, आमचा जन्म फक्त कशासाठी झाला, काम करण्यासाठी झाला, असं तिच्या वडिलांनी त्याला, लेखकाला म्हणजेच कैलास सत्यार्थीला उत्तर दिलं. हिज ॲन्सर मेड मी अँग्री, आणि त्याचं उत्तर ऐकून मला काय राग आला. इट स्टील मेक्स मी अँग्री, अजूनही मला त्याचं काय राग येत आहे. अजूनही मला त्याचा काय येतो, राग होत आहे. स्टील, अजूनही मला त्याचा राग येतो. ॲज अ चाइल्ड, एक मुलगा म्हणून, आय हॅड व्हिजन टुमारो. आता व्हिजन म्हणजे काय, तर दृष्टी किंवा स्वप्न म्हणू, तर टुमारो म्हणजे उद्या, उद्याची दृष्टी पाहिली होती. आय हॅड अ व्हिजन ऑफ टुमारो, मी उद्याची त्या ठिकाणी स्वप्न पाहिलं होतं. अ व्हिजन ऑफ दॅट कोबलर बाय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम, तो चांबाराचा मुलगा माझ्याबरोबर बसलेला असण्याची मी स्वप्न पाहिलं होतं, आहे की नाही. तो काय म्हणतो की मी एक मूल म्हणून तेव्हाच उद्याची स्वप्न पाहिलेली होती, आणि तो चांबाराचा मुलगा माझ्याबरोबर असल्याचं सुद्धा मी स्वप्न पाहिलं होतं. नाऊ, आता, दॅट टुमारो हॅज बिकम टुडे, आणि तो उद्या आता काय झालेला आहे, तर आज झालेला आहे. आय एम टुडे, तो आज मी आहे. अँड यू आर टुडे, आणि तो आज तुम्हीही आहात. टुडे इट टाईम टू फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव राईट टू लाईफ, म्हणजे आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा हक्क आहे. राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा हक्क आहे. राईट टू हेल्थ, आरोग्याचा हक्क आहे. राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क आहे. राईट टू सेफ्टी, सुरक्षेचा हक्क आहे. राईट टू डिग्निटी म्हणजेच प्रतिष्ठेचा हक्क आहे. राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क आहे. अँड राईट टू पीस, शांततेचा हक्क आहे. आज प्रत्येक मुलाला जगण्याचा, शांततेचा हक्क आहे, आरोग्याचा हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे, सुरक्षेचा हक्क आहे, प्रतिष्ठेचा हक्क आहे, आणि समानतेचा सुद्धा हक्क आहे. टुडे बियॉन्ड डार्कनेस, टुडे आज बियॉन्ड डार्कनेस म्हणजे आज अंधाराच्याही पलीकडे, आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ अवर चिल्ड्रेन इन द ब्लिकिंग स्टार्स, म्हणजेच ब्लिकिंग स्टार्स म्हणजे झगमगणाऱ्या ताऱ्यामध्ये मला आपल्या मुलांचे आजही काय दिसत आहे, तर हसरे चेहरे दिसत आहेत, स्माइलिंग फेसेस दिसत आहे. टुडे आज इन एव्हरी वेव्ज ऑफ एव्हरी ओशन्स आय सी माय चिल्ड्रन्स आर प्लेइंग अँड डॅन्सिंग, तर आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळताना पाहत आहे. टुडे इन एव्हरी प्लांट, इन एव्हरी ट्री अँड
माउंटन आय सी अवर चिल्ड्रेन ग्रोविंग फ्रीली विथ डिग्निटी. तर आज प्रत्येक रोपट्यामध्ये, एव्हरी प्लॅन्ट, एव्हरी ट्री, प्रत्येक वृक्षामध्ये, अँड एव्हरी माउंटन, प्रत्येक पर्वतामध्ये, आय सी अवर चिल्ड्रेन ग्रोविंग फ्रीली विथ डिग्निटी. तर मी आपल्या मुलांना मुक्तपणे, मानाने मोठे होताना आज पाहत आहे. फ्रेंड्स, मित्रांनो, आय वॉन्ट यू टू सी अँड फील धिस टुडे इनसाइड यू. तर मित्रांनो, तुम्ही या आजला पाहावे आणि अनुभवावे असे मला वाटते. माय डिअर सिस्टर अँड ब्रदर्स, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ॲज आय सेड मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच इंटरेस्टिंग थिंग्स, रंजक गोष्टी आज घडलेल्या आहेत किंवा घडत आहेत. आर हॅपनिंग टुडे किंवा म्हणजे आपण घडत आहेत असं म्हणू. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हर्ट, क्लोज युअर आईज अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू, मी तुम्हाला विनंती करत आहो की तुमचं जे हात आहे क्लोज टू युअर हर्ट, तुमच्या हृदयावर ठेवा. क्लोज युअर आईज, तुमचे डोळे बंद करा. अँड फील द चाइल्ड इनसाइड यू, आणि आपल्यामध्ये बालकाची जाणीव करून द्या. आपल्या आतमध्ये कशाची, तर बालकाची जाणीव करून द्या. आपल्या हृदयावर हात ठेवा, डोळे बंद करा आणि आपल्यामध्ये बालकाची जाणीव करून बघा. आय एम शुअर यू कॅन, मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच त्याची जाणीव होईल. नाऊ लिसन टू दॅट चाइल्ड्स लिसन प्लीज. आणि आता त्या मुलांचे मनने ऐका, कृपया ऐका. कोणाचे, तर त्या मुलांचे मनने ऐका. लिसन टू दॅट चाइल्ड लिसन प्लीज. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज. मी आज हजारो महात्मा गांधी, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन ल्युथर किंग्स कॉलिंग ऑन अस. तर मी आज हजारो महात्मा गांधी, हजारो मार्टिन ल्युथर किंग्स आणि हजारो नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येताना पाहत आहे आणि असे मला काय जाणवत आहे. ओके, सो लेटस डेमोक्रॅटिक नॉलेज, लेटस युनिव्हर्सलाइज जस्टिस, टुगेदर लेटस ग्लोबलाइज कम्पॅशन्स. तर बघा, कैलास सत्यार्थी म्हणतात की लेटस डेमोक्रॅटिक नॉलेज. आता डेमोक्रॅटिक म्हणजे काय, तर लोकशाहीकरण. तर चला आपण ज्ञानाचं लोकशाहीकरण करूया. लेटस युनिव्हर्सलाइज जस्टिस, तर चला आपण न्यायाचे काय करूया, तर सार्वत्रिकरण करूया. लेटस ग्लोबलाइज कम्पॅशन, तर चला आपण जागतिक अनुकंपेचे जागतिकीकरण करूया. काय करूया, लेटस ग्लोबलाइज कम्पॅशन म्हणजे अनुकंपेचे आपण जागतिकीकरण करूया. ज्ञानाचे सार्वत्रिकरण करूया आणि ज्ञानाचे लोकशाहीकरण करूया. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम. मी सगळ्यांना ह्या रूममध्ये म्हणजे ह्या दालनामध्ये मी सगळ्यांना मी या ठिकाणी बोलवत आहे. अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड, आणि जगभरातील सर्वांना मी आव्हान करत आहे. जगभरातील मी सगळ्यांना काय करत आहे, आव्हान करत आहे. आय कॉल फॉर मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. आता एक्सप्लॉयटेशन्स म्हणजे काय, तर शोषण. तर मी शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करण्याचे मी काय करत आहे, आव्हान करत आहे. मार्च म्हणजे कूच करणे. तर आय कॉल फॉर मार्च, मी कूच करण्यासाठी बोलवत आहे. कुणाकडून, तर शोषणाकडून शिक्षणाकडे. आय कॉल फॉर मार्च फॉर पॉवर्टी टू शेअर प्रॉस्पेरिटी. मी गरिबीतून, पॉवर्टी म्हणजे गरिबीतून समृद्धीकडे, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी, तर गरिबीकडून समृद्धीकडे वाटचाल मार्च करण्यासाठी मी तुम्हाला बोलवत आहे. अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी. मी आपल्याला म्हणजे गुलामगिरीकडून समृद्धीकडे जाण्यासाठी मी आज तुम्हाला बोलवत आहे. अँड अ मार्च फ्रॉम द व्हायलन्स टू पीस. तर मी हिंसेकडून, व्हायलन्स म्हणजे हिंसेकडून कुठं, पीस म्हणजे शांतता. तर मी आज तुम्हाला हिंसेकडून शांततेकडे जाण्यासाठी आज आपण काय करत आहोत, तर मार्च करूया. तर चला तर आपण मार्च करूया कुठून, तर हिंसेकडून अहिंसेकडे, गरिबीकडून समृद्धीकडे, आहे की नाही, आणि एक्सप्लॉयटेशनकडून शिक्षणाकडे. म्हणजेच काय, तर समृद्धीकडून म्हणजेच शोषणाकडून काय, तर शिक्षणाकडे.
लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकिंग. चला तर आपण अज्ञानाकडून काय तर जागृतीकडे. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान आणि अवेकिंग म्हणजे काय तर जागृतीकडे. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. चला तर आपण अंधाराकडून कुणाकडे प्रकाशाकडे मार्च करूया. लेटर्स मार्च फ्रॉम द मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी आहे ना. चला तर आपण मृत्यूकडून, मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यू अँड डिव्हिनिटी म्हणजे मुक्ती, तर चला तर आपण मृत्यूकडून कोणाकडे मुक्तीकडे वाटचाल करूया. लेटर्स मार्च फ्रॉम द मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. लेटर्स मार्च, चला तर आपण जाऊया, चला तर आपण आगेकूच करूया. नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांचे नोबेल पुरस्कार स्वीकृती प्रित्यर्थ भाषण. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. आय होप यू माइट बी अंडरस्टूड. सी यू नेक्स्ट व्हिडिओ, द इंग्लिश वर्कशॉप ऑफ सेम लेशन. ओके.